आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. उड्डाणपुलावर झालेल्या या जोरदार अपघाताचं आपण हे व्हिज्युअल्स बघतो आहोत. आपण बघतोय की मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक शहरातील उड्डाणपुलावर 2 वाहनांमध्ये हा भीषण अपघात झालाय. मुंबईवरून धुळ्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाल्याचं समोर येत आहे. आपण बघू शकतो हा अपघात किती भीषण होता की एक 4 चाकी वाहन थेट दुसऱ्या 4 चाकी वाहनाच्या टपावर जाऊन आदळलंय. एक 4 चाकी गाडी दुसऱ्या 4 चाकी गाडीवर धडकली आणि या अपघातात 2 जण जखमी झाले. अपघात एवढा भयानक होता की एक गाडी दुसऱ्या गाडीच्या टपावर गेलेली आपण बघतोय. या अपघातात दोन्हीही वाहन चालक गंभीर झाल्याचं समजतंय. त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्यानं उड्डाणपुलाखालून वाहतूक वळवण्यात आली. मात्र उड्डाणपुलाखाली देखील काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. या अपघातात जखमी झालेले दोघेही जण हे दोन्ही चालक असल्याचं समजतंय. मुंबईवरून धुळेच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झालाय. मुंबई आग्रा महामार्गावरील नाशिक शहरातील उड्डाणपुलावर केकेवा कॉलेजच्या समोर हा भीषण अपघात झाल्याचे हे दृश्य आपण बघतोय. मात्र वाहतूक कोंडी झाल्याने उड्डाणपुलाखालून वाहतूक वळवण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.